वांग्याचं भरीत बनवायचं म्हटलं की घरामध्ये भरताची वांगी उपलब्ध नसतात. तर अशा वेळी अगदी झटपट होणारी कवळ्या वांग्यांपासून वांग्याचं भरीत आपण बनवणार आहोत. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. भरीत बनवण्यासाठी इथे आपण नेहमीची रोजची जी वांग्याची भाजी बनवतो त्याच वांग्यापासून आज आपण भरीत बनवणार आहोत. इथे मी 6-7 वांगी भरतासाठी घेतलेली आहे. भरीत बनवण्यासाठी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तर तुम्ही नैवेद्यासाठी बनवत असाल तर नवीन कांदा नैवेद्यासाठी वापरा. तसेच भरतामध्ये कांद्याबरोबरच कांद्याची पातही आपण घालणार आहोत. पण कांद्याची पात घालत असताना शक्यतो कवळ्या पातीचा वापर करायचा आहे, म्हणजे ती भरतामध्ये छान प्रकारे शिजली पण जाते आणि खाल्ल्यानंतर पचलीही जाते. तसेच त्यानंतर आपण छोटंसं वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी लागणार आहे 10-15 लसणाच्या पाकळ्या, 5-6 लाल वाळलेली मिरची आणि तसेच रंग येण्यासाठी ह्या 2 बेडगी मिरची या इथे आपण वापरणार आहोत. या लाल मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरचीची पावडर सुद्धा वापरू शकता. तिखटाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता, कारण लाल मिरच्या ह्या खूप तिखट असतात, तसेच पचायला सुद्धा जड असतात. त्यामुळे इथे मिरचीचा वापर कमी करू शकता. हे वाटण आपल्याला पल्स मोडवर जाडसरच वाटून घ्यायचं आहे. इथे वाटण तयार आहे. आता आपण वांग्याचे काही काप करून घेणार आहोत. जी वांगी आपण भाजीसाठी वापरतो तीच वांगी मी इथे घेतलेली आहे. वांग्याचा देठ आणि कडेचा जो भाग असतो वांग्याचा तो कापून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला बरोबर मध्यभागी चीर देऊन आपल्याला याचे बारीक बारीक काप करायचे आहेत. असं काप केल्यामुळे वांग आतमध्ये खराब आहे का नाही तेही समजतं. वांग्याचे काप हवे त्या आकाराचे तुम्ही करू शकता. आता हे वांग कापल्यानंतर लगेचच त्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे, की ज्यामुळे वांग अजिबात काळं पडणार नाही. या इथे सर्व वांगी कापून मी पाण्यामध्ये अशा पद्धतीने टाकलेली आहे. आता या फोडींना आपण तेलामध्ये छान प्रकारे परतून घेणार आहोत. त्यासाठी मंद गॅसवर कढई तापायला ठेवायची. त्यामध्ये 3-4 चमचे तेल घालून नंतर ही फोडी त्यामध्ये घालायच्या आहेत. आता ह्या फोडी आपल्याला 2-3 वेळा तेलामध्ये खालीवर करायच्या आहे. थोड्याशा तेलावर परतल्या गेल्या की मग त्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे. फोडींना मीठ घातल्यामुळं एक प्रकारची फोडींना चवसुद्धा येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोडी ह्या पटकन शिजल्या जातात. वांग्याचं भरीत अशा पद्धतीने बनवायचं म्हटलं की ही पद्धत अगदी सोपी आहे आणि बऱ्याच वेळा सगळ्यांच्या घरात भरताची वांगी ही उपलब्ध असतातच असं नाही. 2-3 वेळा हे हलवल्यानंतर आपल्याला 2-3 मिनिटाची इथे वाफेवर शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे. असं आपल्याला 2-3 वेळा इथे करायचं आहे, की ज्यामुळे या फोडी अगदी मस्त वाफेवर शिजली जातात. बरेच वेळा आपण गॅसवर वांग भाजतो त्यावेळेस गॅस खराब होतो, तर ही पद्धत अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 1-2 वेळा झाकण ठेवून ह्या फोडी अशा वाफेवर शिजवून घ्यायच्या आहे. बरेच वेळा वांग्याच्या फोडी ह्या कढईला किंवा कोणत्याही भांड्याला खाली चिटकू शकतात किंवा शिजायला बराच वेळही लागू शकतो. तर इथे तुम्ही पाण्याचा शिपका मारूनही या फोडी शिजवून घेऊ शकता. या इथे तुम्ही 1-2 चमचे पाण्याचा वापर करून ही वांग्याची फोडी शिजवून घेऊ शकता. या इथे आपल्या वांग्याच्या फोडी छान प्रकारे वाफवून मस्त शिजलेल्या आहेत. आता ह्या आपण तेल निथळून एका डिशमध्ये काढून घेणार आहोत, कारण बरेच प्रमाणात याला तेल असतं, त्यामुळे ह्या अशा पद्धतीने निथळून मग त्या फोडी बाजूला करायच्या आहेत. फोडी बाजूला केल्यानंतर त्यामध्ये काही तेल उरलेलं आहे, त्यामध्येच आणखीन थोडंसं तेल घालून जिरे मोहरी फोडणीला घालायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. हे सर्व चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे. कांदा छान तेलामध्ये परतला की त्यानंतर आपल्याला पुढील साहित्य घालायचं आहे. पण हा कांदा कमीत कमी निम्मा अर्धा शिजला गेला की मग त्यामध्ये कांद्याची पात घालायची आहे. आता ही कांद्याची पातसुद्धा कांद्याच्या बरोबरच हलवून घ्यायची आहे. भरतामध्ये कांद्याची पात घालत असताना ती कवळीच घालायची आहे, की ज्यामुळे ही पात तेलावर छान प्रकारे परतली जाते आणि भरतामध्येही छान शिजली जाते. म्हणून इथे जाड पातीचा अजिबात वापर करू नका
आणि नसेल करायची तर तुम्ही कांद्याची पात स्किप करू शकता। आता त्यानंतर जे आपण लसूण मिरचीचं वाटण बनवलं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तसेच यापूर्वीही आपण मीठ घातलेलं आहे त्याच बेताने नंतर पुन्हा अर्धा टीस्पून किंवा चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता। आता हे सर्व साहित्य 1-2 वेळा चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते सर्व एकसारखे मिक्स होतात। त्यानंतर त्यामध्ये ह्या शिजलेल्या वांग्याच्या फोडी घालायच्या आहे। वांग्याच्या फोडी घातल्या की त्या पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे की ज्यामुळे त्या वांग्याच्या फोडींना मीठ मिरची हे सर्व एकसारखं लागलं जाईल। आता ह्या फोडी मॅशरच्या साहाय्याने अशा पद्धतीने मॅश करायच्या आहे किंवा या फोडी तुम्ही अगोदरही मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेतल्या तरी चालतील। या इथे मला कमीत कमी 3-4 मिनटं भरीत बारीक करायला वेळ लागलेला आहे आणि भरीत बारीक करीत असताना इथे आपल्याला गॅस बारीक म्हणजे मंद आचेवरच ठेवायचा आहे। गॅस कुठेही बंद करायचा नाही। या इथे आपलं चमचमीत आणि झणझणीत वांग्याचं भरीत तयार आहे। मॅश केल्यानंतर पुन्हा एकदा त्याला 2-3 वेळा चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते सर्व मिश्रण एकसारखं तयार होतं। आता त्यानंतर बारीक चिरलेली त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने असं हलवून घ्यायचं आहे। या भरतामध्ये तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता, तिखटाचं प्रमाण कमी करू शकतात। तसंच हे भरीत तुम्ही चपातीबरोबर, बाजरीच्या, ज्वारीच्या भाकरीबरोबर अगदी सहज खाऊ शकता आणि ऐनवेळी घरामध्ये भरताची वांगी जर उपलब्ध नसतीलच तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी सोपी आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, यामधील टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।